एकादशी पंढरपूर यात्रा या निमित्त एक दिवसीय अखंड हरिनाम सोहळा साजरा होत आहे आणि या सोहळ्यामध्ये माझी अल्पशी कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग पैठणपूर रहिवासी शांतीचे सागर नाथ राया यांचा 4 चरणाचा अभंग देवाची ओळख करून देणारा आणि देवाची ओळख करून घेणारा असा उत्तम अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून नाथ राया अखिल जनतेला सांगताय, साराचे हे सार, साराचे हे सार गुह्याचे निजगुह्य, साराचे हे सार गुह्याचे निजगुह्य, ते हे उभे आहे पंढरी. चहुवाच्या परते वेदाही अरुते, चहुवाच्या परते वेदाही अरुते, ते उभे आहे सरते पंढरी. शास्त्राचे निजसार निगमान कळे पार, शास्त्राचे निजसार निगमान कळे पार, तोची हा परात्पर पंढरी. चहू वेदा परते, चहू वाचा परते वेदाही अरुते, ते उभे आहे सरते पंढरी. एका जनार्दनी भरोनी उरला, एका जनार्दनी भरोनी उरला, तोची हा देखिला पंढरी. चहुवाच्या परते वेदाही अरुते, चहुवाच्या परते वेदाही अरुते, ते उभे सरते पंढरी. पांडुरंग करो
आपण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपण आपल्या जीवनात कीर्तन केलं पाहिजे का? तर आमचं जे येणं आहे ते नारायणापासून आहे, परमात्म्यापासून आहे. सिंधूपासून बिंदू झालेला आहे आणि तोच बिंदू पुन्हा सिंधूला मिळणार आहे. लक्षात आलं? पण अगदी जवळून आपण विचार केला तर किती बिंदू सिंधूला मिळतात? समजा आता जर पाऊस पडायला लागला तर तो बिंदू सिंधूला मिळाला जाईल का? नाही. तो कुठे कुणाला मिळणार आहे? मातीला. लक्षात का? त्याचप्रमाणे जे असंख्य जीव हा ईश्वराचा अंश आहे. जीव हा ईश्वराचा अंश आहे. पण ईश्वराचा अंश आहे म्हणजे जीव हा ईश्वरालाच मिळेल असा नियम नाही. बरं का? जसं म्हणजे समुद्रापासून वाफ तयार झाली, वाफ आकाशात गेली, आकाशात गेल्यानंतर त्याचा काय झालं, थंड हवा लागल्यानंतर त्याचा बिंदू तयार झाला, पावसाच्या धारा पडायला लागल्या. पण मला वाटतं रोहिणी आणि मृग नक्षत्राचं जे बिंदू आहे ते कधीच सिंधूला मिळाले नाही. अभाग्य कशाला का? रोहिणीमध्ये जे बिंदू पडतात किंवा मृग नक्षत्रामध्ये जे बिंदू पृथ्वी तलावर पडतात ते अभाग्य आहे. ते कधीच सिंधूला मिळत नाही. मग त्याच्यानंतर जेव्हा ओहोळ नदीला मिळतो, नदीला महापूर येतो आणि त्याच्यावर जे बिंदू पडतात, नदीच्या महापुराच्या पाण्यावर जे बिंदू पडतात ते तात्काळ सिंधूला मिळतात, ते भाग्यवान. त्याचप्रमाणे आपण मनुष्य देहाला आल्यानंतर सद्गुरूला शरण जाऊन, संतांना शरण जाऊन खरं नाम काय आहे, नामाची धून काय आहे, नामाचं तत्व काय आहे, हे ज्या दिवशी हा मनुष्य प्राणी जाणेल त्या दिवशी तो भाग्यवान ठरेल. गुरु नानकजी सांगतायत की आत्म्याचं राज्य तुझ्यामध्ये आहे, तू त्याला अंतर्यामी शोध. आत्म्याला शोधायचं असेल, आत्मदेवाचा शोध घ्यायचा असेल तर आपण त्याला अंतर्यामी शोधला पाहिजे. त्याला बाहेर शोधून चालणार नाही. आणि म्हणून आजची जी सेवा आहे नाथरायांची, फार सुंदर अशी सेवा आहे. नाथ महाराज सांगतात, साराचे हे सार, गुह्याचे निज गुह्य, आणि ते हे उभे आहे पंढरी. आता साराचे हे सार, आता साराचा विचार केला तर तुकोबा सांगतात, सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि म्हणून या शूळपाणी जपत असे वारंवार. शूळपाणी म्हणजे भगवान शिव ज्याचं रात्रंदिवस नामस्मरण करतो ते काय आहे? नाम आहे. नाम काय आहे? नाम सार आहे. नाम काय आहे? सार आहे. म्हणजे सार
सार साराचे हे सार नाथराय सांगता अभंगातून की साराचे हे सार गुह्याचे निज गुह्य. आता साराचे सार म्हणजे ज्याचं नाम आहे तो सार 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 विठोबा. म्हणजे विठोबा काय आहे? साराचे सार. आणि नाम विठोबाचं नाम काय आहे? सार. म्हणजे साराचे जे सार आहे तो विठोबा आहे. पण गुह्याचे निज गुह्य हाही प्रश्न आहे. मग आता गुह्य काय आहे? गुह्य नामाचं बीज आहे. ढल विठ्ठल नाम बीज ज्याला म्हणतात ते गुह्य. पण गुह्याचे निज गुह्य का सांगायचंय की मग नामाचं जे बीज आहे त्या बीजाचा जो करता आहे, नामाचं जे बीज आहे त्या बीजाचा जो करता आहे तो काय आहे? निजगुह्य आहे. आणि असा जो निजगुह्य परस्पर भगवंत आहे ते हे उभे आहे. पंढरीय नाथराय सांगतात की असा जो भगवंत आहे, असा जो पांडुरंग आहे, असा जो विठ्ठल आहे, तो विठ्ठल पंढरपुरामध्ये उभा आहे. ठल विठ्ठल सुंदर सांगतात. द्वारकेची अवघी संपदा घेऊन द्वारकेची अवघी संपदा घेऊन मी दुपारी प्रवचनात सांगितलं की रुक्मिणी माता जेव्हा रुसली, रुक्मिणी म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. रुक्मिणी म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. रुक्मिणीने एका तुलसी दलाने प्रभू तुलीला की संपूर्ण गोकुळातील संपूर्ण द्वारकेतील सोनं आणलं अनअवधानाने. सत्यभामा मातेने एकट्याने देव विकला, एकटीनेच. मला काय सांगायचे, जसे महाभारतामध्ये चौघांचा विचार न करता राजा धर्माने अनअवधानाने किंवा जुगाराच्या आहारी गेल्यामुळं, जुगाराच्या आहारी गेलेल्या माणसांना बुद्धी नसते, काही करू शकतो तो असं आहे. आणि म्हणून चौघांचा विचार न घेता 5 जणांची पत्नी एकट्याने पणाला लावली. हे महाभारतीय बरं का. पण इथे नेमकं उलट आहे. 16,108 बायकांचा पती, 16,108 पत्नींचा पतिराज एकटीनेच विकला. कुणाला विकला तो? ते बरं झालं. एखाद्या बिल्डरला विकला असता तर परत मिळला. तो कुणाला विकला? नारदाला विकला. काय विकला तेही सांगतो. नारदाला काय विकला तर असाच पती मला जन्मोजन्मी प्राप्त व्हावा अशी शंका सत्यभामा मातेने नारदाला विचारली की हे देवा, भगवान श्रीकृष्णासारखा पती मला जन्मोजन्मी प्राप्त व्हावा म्हणून मी कोणते व्रत करू? त्याने सांगितलं व्रत करायची गरज नाही सत्यभामे, तू फक्त याला दान कर. बरं का, तू काय कर? फक्त दान कर. राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्राने राजसूय यज्ञ जेव्हा केला त्यावेळेला दररोज एक सोन्याची शिता करून तो दान करत होता राम अवतारामध्ये. आणि सोन्याची शिता करून यज्ञ म्हणजे त्याला जोड नव्हती ना, कारण सीता अग्निदिव्य घेऊन त्याला सोडली होती. ती कुठे होती? ती वाल्मिक ऋषीकडे होती. आपल्याला तिकडे जायचं नाही, शरीराच्या पलीकडे नाही. मी एवढं सांगू इच्छितो की एकट्याने यज्ञ होत नाही म्हणून त्याच्या बाजूला सोन्याची ब्राह्मण फार हुशार असतात. बरं का, ब्राह्मण एवढे हुशार असतात की म्हणे पत्नी नाही ना तुला, मग तरी चालेल म्हणे. लक्ष्मणाला बसवायची काही गरज नाही, तरी उर्मिला असेल. भरत होता, शत्रुघ्न होता, पण त्याला पर्याय सांगितला की सोन्याची शिता करून तुझ्या जर उजव्या बाजूला बसवली तर ते सार्थक होईल राजसूय यज्ञ.
आणि मग दररोज एक सोन्याची सीता तयार करायची आणि ती दान करायची. म्हणून द्वापार युगामध्ये 16,108 पत्न्या प्रभू भगवान श्रीकृष्णाला प्राप्त झाल्या. का तर 16,108 सोन्याच्या सीता प्रभू रामचंद्राने राम अवतारात दान केल्या होत्या. त्या कृष्ण अवतारामध्ये पुन्हा त्याला प्राप्त झाल्या. आपला विषय की सत्यभामेने म्हणजे जन्मोजन्मी हाच पती मला प्राप्त व्हावा म्हणून भगवान श्रीकृष्णाला आणि आमच्या नारद मुनींना दान दिलं. आणि नारदांना दान दिल्यानंतर जेव्हा बाकीच्या पत्न्यांना कळलं तेव्हा सगळ्या पत्न्या एकत्र आल्या आणि मग त्यांची दिंडी सत्यभामेच्या महालाकडे निघाली. आणि सत्यभामेकडे गेल्यानंतर संपूर्ण म्हणजे 16,107 स्त्रियांनी सत्यभामेला जाब विचारला की आमचा सर्वांचा पती म्हणजे तुला अधिकार काय. मग ती गोंधळली. मग तिने पुन्हा थोडक्यात सांगतो नारदाला बोलावून घेतलं. नारदजी अभि क्या करना, आता काय करायचं. कारण हे काय झालेलं आहे सगळं म्हणजे माझ्यावर मोर्चा आलेला आहे आणि हा मोर्चा मिटवायचा कसा आहे ना, आश्वासन काय द्यायचं. मग नारदाने सांगितलं तरी सुद्धा घाबरायचं कारण नाही. तू आता भगवान श्रीकृष्ण मला दान दिलं, मी त्याला तर घेऊन चाललेलो आहे. पण पर्याय सांगतो, जर तू या भगवंताला एका पारड्यात ठेवून दुसऱ्या पारड्याचं सोनं ठेवलं आणि सोन्याबरोबर वजन केलं आणि तेवढं सोनं तू मला दान केलं तर सोन्याच्या बदल्यात मी कृष्ण देऊन टाकेन. नारदाने पर्याय सांगितला. आता तिला तो सहज पटला का तिच्याकडे एवढं सोनं होतं सत्यभामेकडं की हजारो कृष्ण त्या तराजूमध्ये जोखले असते. हजारो एवढं सोनं होतं. पण लगेच ती तयार झाली. भगवंताला बोलावून घेतलं कारण नारदाबरोबर होतं ते. एका पारड्यात त्यांना बसवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये हिने सोनं आणायला सुरुवात केली. तिचं सगळं सोनं संपलं तरी देवाचं पारडं जडत. मग संपूर्ण गोकुळातील सोनं आणलं, संपूर्ण द्वारकेतील सोनं आणलं तरी पारडं जडत. मग 16,108 स्त्रिया त्यांच्या मनामध्ये भय निर्माण झालं, भीती निर्माण झाली की देव जर तुळला नाही, देवाचं वजन झालं नाहीये तर देव आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून यांचा दौरा रुक्मिणी मातेकडे गेला. रुक्मिणी अति ज्ञानवंत होती आणि अतिशय रूपवान होती. रुक्मिणीकडे गेल्यानंतर त्याने सांगितलं की द्वारकेत सुद्धा सोनं शिल्लक ठेवलं नाहीये आणि गोकुळात सुद्धा सोनं शिल्लक ठेवलेलं नाहीये, पण देवाचं वजन होत नाहीये. आणि एवढं ऐकल्यानंतर रुक्मिणी माता आली. म्हणजे ठीक आहे चला म्हणे आपण पाहूया. तिने एक तुळशीचं पान घेतलं आणि काय केलं, सोन्याच्या पारड्यात टाकलं. एक तुळशीचं पान टाकल्याबरोबर देवाचं पारडं उचललं आणि हे पारडं जड झालं. मला एवढं सांगायचंय, अशी जी रुक्मिणी माता तिला एकदा राग आला, क्रोध आला, कारण भगवान श्रीकृष्ण हा सत्यभामेवरच प्रेम करतो अशी शंका सत्यभामेला आली, आपल्या रुक्मिणी मातेला आली. आणि एकदा शंका मी नेहमी सांगतो महाराज, प्रपंचामध्ये जर शंका निर्माण झाली की त्याचा संसार लयाला गेला. स्त्रीने पुरुषावर जर शंका घेतली किंवा पुरुषाने स्त्रीवर शंका घेतली की त्याचा संसार उद्ध्वस्त झाला. म्हणून फक्त शंका घ्यायची, शंका घ्यायची नाही, कुणीच कुणावर शंका घ्यायची. निशंक निश्चल विठ्ठली विश्वास पाहू नये आज. परमार्थ करायचं आहे ना, देव जोडायचं आहे ना, मग निशंक निश्चल, निशंक व्हायचा. निशंक झाल्याशिवाय आपल्याला देव जोडता येणार नाही. आणि म्हणून सत्यभामेवर शंका घेतल्यामुळं की तुम्ही सत्यभामेकडे जाता, तुम्ही सत्यभामेवर प्रेम करता, दोघींना सगळ्यांना साड्या सारख्या आणल्या तरी सांगते नाही, तिला 10,000चीच घेतली, आम्हाला 5-5 हजाराच्या आणल्या. शंका आल्यानंतर एकदा शंका आली ना की जिच्याविषयी शंका आहे तिला जरी 1,000ची घेतली, तिला 10,000ची आणली तरी ती म्हणेल नाही तीच भारी आहे. लक्षात का. आणि म्हणून रुक्मिणी माता ज्ञानी होती, तिला देवाची खरी ओळख होती, तरी रुसली. देव सांगतो ना, अगं रुक्मिणी तसं नाही,
रुक्मिणी मी तुझ्यावरच प्रेम करतो, आणि देव फक्त रुक्मिणीवरच प्रेम करत होता आणि बाकीच्यावर मायावी प्रेम होता. देव फक्त रुक्मिणीच्याच महालात नांदत होता आणि बाकींच्या महालामध्ये ते कसे होते, माया रूपाने होते. मायेचं आसरं होतं म्हणून प्रत्येक महालात देव होता. असो, मला तिकडे जायचं नाही, फक्त एवढं सांगू इच्छितो की रुक्मिणीला राग आला, रुक्मिणी निघाली, देव समजावत होते पण ती समज न पडली, ऐकली नाही आणि ती दिंडीर वनात येऊन रुसून बसली. दिंडीर वनात रुसून बसल्यानंतर मग तिला ध्यान लागलं देवाचं. कशाला का, पण तिला हे माहित होतं की देव आल्याशिवाय राहणार नाही आणि देवाला माझ्याशिवाय करमत नाही. आणि म्हणून ती रुसून बसली. आता देवाने अंतर्ज्ञानानं पाहिलं, रुक्मिणी कुठे गेली, दिंडीर वनात गेली, पंढरपुरामध्ये आहे. पण तेव्हा देवाला आठवण झाली, अरे हो, काही वर्षापासून भक्त पुंडलिक मुनी आईबापाची सेवा पंढरपुरात करून राहिलेला आहे आणि त्याचे सेवेचं फळ, त्याच्या सेवेची पूर्तता म्हणून आपल्याला पुंडलिकाला सुद्धा दर्शन द्यायचे, भेटी द्यायचे, म्हणून देव अगदी घाईघाईने निघाला. आणि घाईघाईने निघाल्यानंतर त्याने विचार केला, आधी भक्त पुंडलिकाला भेटावं, कारण रुक्मिणीला भेटल्यानंतर रुक्मिणीला घेऊन पुन्हा कुठे यायचे, द्वारकेला यायचे असे. मग आधी रुक्मिणीला भेटलो तर रुक्मिणीला घेऊन पुंडलिकाकडे गेलो आणि पुन्हा तिथे काही वेगळी शंका आली तर आणखी वाद व्हायला नको म्हणून देव आता प्रथमतः कुठे गेलेले आहेत, पुंडलिकाकडे गेलेले आहेत. पुंडलिक आई वडिलांची सेवा करून राहिलेला आहे आणि पाठीमागून देव हाक मारतात, पुंडलिका, अरे तुझ्या भक्तीवर मी काय झालेलं आहे, तुझ्या पूर्ण भक्तीवर मी फिदा झालेला आहे. पुंडलिका, वर माग किंवा तू माझ्याकडे पहा, तुला मी वरदान कृपाशीर्वाद द्यायला मी तयार आहे. भक्त पुंडलिकाने फक्त देवाचा आवाज ऐकला महाराज आणि वीट समोर वीट उचलली आणि मागे फेकली आणि सांगितलं, देवा मला आई वडिलांची सेवा पूर्ण करू द्या, मग मी काय करेन, तुमच्याकडे पाहिजे. आणि त्या विटेवर युगे 28 विटेवर युगा वामांगी रखुमाई दिशे दिव्य. 28 युग झाली तरी सुद्धा कारे न म्हणे बैस, तुकोबराने आरोप केलेल्या पुंडलिकावर. आयसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली वीट. अरे देव तुझ्यासाठी धावून आले आणि तू इतका निष्ठुर कसा झालास, अरे तू वीट भिरकावली, नुसती विटर भिरकावली नाही तर 28 युग झाली तरी तू देवाला त्या बैस म्हणत नाहीस, कारण त्याच्यातून आईवडिलांची सेवा संपलेली नाही. बरं का, आता अगदी जर अलीकडे आपण आलो तर आई या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आठवणे, ई म्हणजे ईश्वराला आठवणे. ईश्वराची जी सेवा करतो, ईश्वराची जो रात्रंदिवस धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. म्हणजे मला हे सांगायचं आहे की आईची सेवा करण्याऐवजी तुम्ही ईश्वराची सेवा करायला लागले तर आईची सेवा तुम्ही आपोआप करणार आहात. कारण ज्याने ईश्वराला ओळखला, ज्याने देवाला ओळखला, त्याला आता आपल्याला सांगावं लागणार नाहीये की आई वडिलांची सेवा करा. तो आई वडिलांची सेवा करणारच. गीतेत ठोक सांगितले भगवंताने, हे अर्जुना, तू माझ्यावर प्रेम कर. आणि माझ्यावर प्रेम करून मग त्याला मुभा दिलेले, मग तू कसाही वाग. आता ज्याला देव माझ्यावर प्रेम कर म्हणजे पहिला प्रश्न, देव कसा आहे, देवाची ओळख झाली पाहिजे. ज्याला देवाची ओळख झाली, ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, त्याची कल्पना केली, नका आडराणा जाऊ जणी. मग इतर आडराणामध्ये जायची काही गरज नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आईची सेवा करण्यासाठी आधी ईश्वराला आठवा. बरं का, समाजसेवेचं ऋण जरी आहे तरी समाजसेवेच्या ऋणाने आपण ऋणमुक्त होऊ शकत नाही, मोक्षपदाला जाऊ शकत नाहीये. पण मोक्षाचा मार्ग चोखाळून जर आम्ही समाजसेवा केली, आईवडिलांची सेवा केली तर निश्चित आपल्याला दोन्ही गोष्टी प्राप्त होतील. स्वर्गही प्राप्त होईल, वैकुंठही प्राप्त होईल आणि मुक्तीपद सुद्धा आपल्याला जाता येईल. आणि म्हणून आता देव 28 युग झाले तिथे उभे आहेत आणि रुक्मिणी माता आतुरतेने वाट पाहते. वामांगी रुक्माई दिशे दिव्य शोभा.
ही दिशे दिवे शोभा आरतीमध्ये आहे. तुम्ही प्रत्यक्ष पंढरपुरात गेले तर वामांगी रुक्मिणी नाहीच आणि ती नाही. लक्षात का देव अद्याप रुक्मिणीला भेटलेला, जेव्हा देव रुक्मिणीला भेटतील तेव्हा ती वामांगी त्याच्याबरोबर देवाबरोबर उभी असेल रुक्मिणी. पण अद्याप किती युग जातील ती मलाही सांगता येणार नाही. कारण पुंडलिकाची सेवा संपलेली नाही. का संपली नाही तर आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी आणि पुंडलिकाची दिंडी निघाली चंद्रभागेच्या तिरी. आता त्याला उद्रेक झालेला आहे. माणसाला उद्रेक व्हावा असं माझी इच्छा आहे. माणसाला पश्चाताप होण्याऐवजी अनुताप व्हावा. का क्रोध येण्याऐवजी अनुराग प्राप्त व्हावा. का म्हणजे अनुताप म्हणजे पश्चाताप आपल्याला झाला तर आपल्या डोळ्यातून गळणारे अश्रू गरम असतात आणि अनुताप झाला तर डोळ्यातून अश्रू गळतात पण ते थंड असतात, बर्फासारखे थंड. या डोळ्यातून येणारं पाणी. बरं का जेव्हा गोपी त्या गोपक्रीडा करत होत्या तेव्हा त्यांचे काफेतो थरारी स्वरूप देखता नेत्री अश्रूच्या भितरी वाहत होती. त्यांच्या अश्रू डोळ्यातून अश्रू वाहत होते पण ते अश्रू कसे होते? थंड, ते गरम होते. दुःखाचे अश्रू गरम असतात आणि प्रेमाचे अश्रू थंड असतात. दुःखाचे जे अश्रू आहेत ते रक्त आटवून बाहेर येतात. दुःखाचे अश्रू हे रक्तातून बाहेर येतात आणि ते खारट सुद्धा असतात. कारण त्यांचा जो प्रादुर्भाव आहे त्या दुःखाच्या अश्रूचा जन्म आहे तो रक्तातून आहे. आणि प्रेमाचे जे अश्रू आहेत ते रक्तातून पाझरत नाहीत. त्यांचा जो पाझर आहे तो 17व्या जीवनकलेचा पाझर आहे आणि म्हणून ते अश्रू थंड असतात आणि गोड असतात. ते अश्रू कधी खारट नाही. त्याला अमृतबिंदू म्हणतात महाराज. आणि ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला देवावर प्रेम करावं लागेल. आणि असा जो देव आहे तो पुंडलिकासाठी पंढरपुरामध्ये उभा आहे. आज एकादशी आहे म्हणजे ही शेकड एकादशी बरं का, ही मुख्य एकादशी नाही. कारण आषाढी एकादशी ही पंढरपूर मुख्य यात्रा आहे आणि आजची जी एकादशी आहे ही कार्तिक एकादशी पंढरपूर यात्रा आहे. पण तेवढी गर्दी होणार नाही. ही 2 नंबरची पंढरपूर यात्रा आहे. आणि आपण एवढं सांगू इच्छितो नाथरायांच्या उक्तीप्रमाणे की साराचे हे सार आणि गुह्याचे निज गुह्य आणि ते हे उभे आहे पंढरी. पंढरपुरामध्ये तो पांडुरंग उभा आहे असं नाथांचं मत आहे. पण तो जो पंढरपुरात उभा आहे तो कसा आहे? साराचे हे सार आहे आणि गुह्याचे निज गुह्य. म्हणजे अशा पद्धतीने नाथांनी त्यांची ओळख केलेली आहे की पंढरपुरात जो पांडुरंग आहे त्या पांडुरंगाच्या दर्शनानाथ जेव्हा गेले तेव्हा त्यांनी की हे साराचं सार आहे आणि गुह्याचं निज गुह्य आहे असं समाजा पुढे नाथांनी प्रतिपादित केलेलं आहे. एरवी आपण जर विचार केला तर समाजाची जी धुरीणं आहे ती वेगळ्या स्वरूपाची आहे. नाथराय सांगतात दांभिकांचा देव प्रतिमा धातू
सांगतात दांभिकांचा देव. बरं का, दांभिक म्हणजे ते देवाला मानत नाही, त्याला दांभिक म्हणतात. बरं का, प्रतिमा धातूची, मग जे आकाराला आलेले देव आहेत त्यांना जे मानतात ते दांभिक. बरं का, त्यांना जे मानतात ते दांभिक. अज्ञान जनाची निष्ठा तेथे, जे अज्ञान जन आहे त्यांची निष्ठा कुठे? त्या देवावर निष्ठा आहे. कोणत्या देवावर? जो आम्ही पाहतो, 3 शिरे 6 हात, किंवा निळकंठ भगवान शिव, किंवा त्याचे पुढे मयूर पिच्छधारी भगवान श्रीकृष्ण आणि धनुर्धारी प्रभू राम. मला काय सांगायचंय की ज्या देवाच्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमावर ज्यांची निष्ठा आहे नाथराया त्यांना अज्ञानी म्हणतात. अज्ञान, लक्षात का? मग तुम्ही म्हणाल मग तुम्ही जे सांगितले देव हे का खोटे आहेत का? नाही, ते खरे आहेत, पण त्यांची ओळख करायची आहे. मला काय सांगायचे, त्यांची ओळख करायची आहे. जवळजवळ 99% जो समाज आहे त्यांचा देव आहे तो कोणता? प्रतिमा धातूची. त्याचे पुढे सांगतो, पूर्वी आता कमी झाले, प्रत्येकाच्या घरामध्ये त्या धातूच्या मूर्ती होत्या, बंदूकधारी घोड्यावर बसलेल्या, त्या मडक्यात ठेवायच्या. आणि आवडीला सुरुवात करण्यापूर्वी त्या म्हणजे आगोट, थोडक्यात सांगतो, आगोट आली की त्या बाहेर काढायच्या, त्याला कोंबडा वगैरे कापायचा, त्यांच्यावर रक्त ओढवायचं आणि पुन्हा त्या मडक्यात भरून ठेवायच्या, त्या पुन्हा पुढल्या वर्षी काढायच्या. ही प्रतिमा धातूची, म्हणजे ते धातूचे देव बनवलेले, आणि त्याच्यावर निष्ठा जे ठेवतात, त्यांची जी सेवा करतात, भक्ती करतात, ते अज्ञानजन आहेत असं नाथांचं प्रमाण. एक नाथराया दुसऱ्या कडव्यात सांगतात की योग्यांचा तो देव हातापायावी. योगीजनांचा देव आहे जे 60-60 हजार वर्ष ज्यांनी हिमालयामध्ये देव प्राप्तीसाठी तपश्चर्या केली, त्यांचा देव कसा आहे? हातापाया विण. म्हणजे त्यांच्या देवाला हात आणि पाय नाहीत. मला वाटतंय मग हात पाय नाहीत म्हणजे तो देव नाही का? देव आहे, पण तो पांगुला झालो देवा नाही हात ना. बरं, हातपाय नाहीत, पण पुढे काय सांगतो? बैसलो दयावरी सैराटतो जाय, म्हणजे ज्या अर्थी तो बसलाय कुणावर तरी या अर्थी तो आहेच, पण हातपाय नाही. मला काय सांगायचे, त्याला हातपाय नाहीत, पण तो म्हणतो की बैसलो दयावरी सैराटते जाय, स्वतःचा अनुभव सांगतो तो. त्याला हातपाय नाही, पण अनुभव सांगतो की मी ज्याच्यावर बसलो ते सैराट गेलं, म्हणजे तो बसतो, म्हणजे तो आहे. योग्यांचा देव हातापायावी, म्हणजे योग्यांचा सुद्धा देव आहे ज्यांनी 60-60 हजार वर्षे हिमालयात तपश्चर्या केली, त्यांना सुद्धा देव कळला नाही. आणि भक्तांचा तो जाण विटेवर. मला फक्त एवढं सांगायचं आहे की दांभिक जनांचा जो देव आहे तो धातूचा आहे, योग्यांचा जो देव आहे तो हातापाया वीण आहे, आणि भक्तांचा जो देव आहे, भक्तांचा तो जाण विटेवरी. भक्तांचा देव विटेवर उभा आहे. पण नाथराया सांगतात आमूचा तो देव, बरं का, म्हणजे आमचा जो देव आहे तो दुही विलक्षण. आमचा देव धातूचा नाही, आमच्या देवाला हातपाय आहेत किंवा नाही ते मलाही सांगता येणार नाही, मी मला नाही, नाथांचं सांगतो, लक्षात का. किंवा आमचा जो देव आहे तो विटेवर उभा नाही, हे नाथराया सांगतात. आमचा तो देव दोही विलक्षण, निराळंब खूण आहे त्याची. मग तो देव कसा आहे? आमचा जो देव आहे त्या देवाचा शोध घ्यायचा आहे. तो देव कसा आहे? निराळंब खूण आहे त्याची. असा जो देव आहे साराचेही सार, जो निराळंब आहे त्याच्या बाबतीत नाथराया सांगतात की साराचेही सार, निज गुह्याचे निज गुह्य, आणि ते हे उभे आहे पंढरी. अभंगाच्या पहिल्या चरणात साराचे हे सार, गुह्याचे निज गुह्य, 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 साराचे हे सार,
नृतगुह्य जो पांडुरंग आहे तो पांडुरंग पंढरपुरात उभा आहे आणि त्या पांडुरंगाची ओळख करण्यासाठी नाथराय सांगतात आम्ही वाचेला विचारलं. बरं, वाचेचा आपण जर विचार केला तर परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, परा पश्यंती मध्यमा आणि तो न कले आगमा निगमा. जो भगवंत आहे तो भगवंत आगमा निगमाला सुद्धा कळणार नाही. लक्षात का? म्हणजे आगम म्हणजे येणे आणि निगम म्हणजे जाणे. त्यांना सुद्धा म्हणजे थोडक्यात की आम्ही श्वास घेतो आणि सोडतो. आगम निगम म्हणजे वेद. आगम निगम म्हणजे वेद. कारण वेद कुणापासून झाले? श्वासापासून झाले. वेद किती होते? एकच होता वेद. वेद एकच होता, पण एकाचे व्यासांनी 4 केले आणि 4 वेदांपासून 18 पुराणांची निर्मिती केली, 6 शास्त्रांची निर्मिती केली, उपनिषद निर्माण केलं आणि सगळ्याच सार माऊली ज्ञानोबरायाने गीतेमध्ये आणलं. परापश्यंती मध्यमा आणि तो न कळे आगमा निगमा. म्हणजे असा जो भगवंत आहे नाथराय सांगतात तो कुठे आहे? ते आहे सरते पंढरी. ते उभे आहे सरते पंढरी आहे की जे 4 वाच्यांना सुद्धा कळत नाही. वाच्यांना विचारलं अरे बाबा देव कसा आहे? वाचेला सांगता येईल का? नाही. वैखरीला विचारलं, वैखरीने मौन धारण केलं. तिने सांगितलं ते मध्यमाकडे जा, तिला विचार, कदाचित तिला माहीत असेल, ही गोष्ट मला माहीत नाही. मध्यमाने आणखी खाली हात केलं, पश्चिंतीकडे जा, पश्चिंती परेकडे गेली. मला काय सांगायचं? कारण या देहाची जी रचना आहे बरं का, हे म्हणजे सहस्रदल कमल त्याला म्हणतात. म्हणजे पहिलं जे कमल आहे ते मूलाधार. मला काय सांगायचंय? पहिलं मूलाधार, त्याला 4 पाकळे आहेत. पहिल्या कमलाला किती पाकळे आहेत? 4 पाकळ्या. मूलाधार चक्र ते कुठे आहे? गुदस्थानी आहे. दुसरं स्वादिष्ठान चक्र, त्याला पाकळ्या आहेत 6. षड्दल कशाल का? स्वादिष्ठान चक्र ते कुठे आहे? त्याच्या 2 बोटावर, 4 बोटावर. स्थान नाही सांगत. त्याच्या पुढे जर आपण गेलो तर नाभी कमल आहे. नाभी कमल अष्टदल आहे. 8 पाकळ्या आहेत नाभी कमलाच्या. ते कुठे आहे? बेंबीच्या ठिकाणी आहे. त्याच्या पुढे आपण गेलो तर हृदय कमल. हृदय कमलाच्या आहेत 12 पाकळ्या. कशाला का? आणि मग त्याच्यावर आपण जर गेलो त्याला सहस्रदल कमल म्हणतात. त्याला फक्त 2च पाकळ्या आहेत. म्हणजे नेत्राच्या ठिकाणी जे कमल आहे त्याला 2 पाकळ्या आहेत. म्हणजे हे आता हे षड्दल फक्त पिंडाचे झाले. आता आणखी 6 आहेत. 6 खाली आणि 6 वर. आता त्या पुढच्या 6 मध्ये 3 अंडाचे आणि 3 ब्रह्मांडाचे. 3 म्हणजे अंड आणि ब्रह्मांड. म्हणजे थोडक्यात सांगतो मी महाराज की म्हणजे आपण किती जर अभ्यास केला खाली, नेत्राच्या खाली किती जरी तुम्ही अभ्यास केला, किती योगमार्ग केला, किती समाधी लावली, तरी तुम्हाला खऱ्या देवाची ओळख होणार नाही. आणि खऱ्या देवाची ओळख करायची असेल तर सद्गुरू वाचून सापडेना. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय तुम्हाला ब्रह्मांडातील जे 3 आहेत म्हणजे षड्दलांपैकी जे 3 दलं आहेत, ती 3 दलं फक्त आपल्याला सद्गुरूच दाखते. मी नेहमी रामदासला बोललो होतो की असे काही लोक सांगतात की ब्रह्मरंध्राचा भेद करून आत्मा निघून जातो. म्हणजे जे असे सांगतात त्यांना तो ब्रह्मरंध्र म्हणजे काय हेच कळलं नाही. आणि ब्रह्मरंध्राचा भेद करून आत्मा बाहेर निघाला तर आत्म्याला निराकार स्वरूपाला प्राप्तच होता येणार नाहीये. कारण आकार असेल तर भेद घेऊ शकता. वीज पडून माणसं का मरतात? तर विजेला आकार आहे. वीज जर निराकार असेल तर तिला भेद घेता येईल का कोणत्याही वस्तूचा? मग ज्याहाती तुम्ही म्हणता की आत्मा ब्रह्मरंध्राचा भेद घेतो, याची आत्मा निराकार झाला नाही, मग तो योग्याचा आत्मा आहे. ब्रह्मरंध्राचा भेद घेणारा जो आत्मा आहे तो योग्याचा आत्मा आहे आणि तो आत्मा पुन्हा आकाराला आल्याशिवाय राहणार नाही.
आणि म्हणून आपल्याला जो अभ्यास करायचा आहे रात्रंदिवस तो कोणता करायचा आहे की आत्मा हा निराकार संज्ञाला कसा प्राप्त होईल, आत्मा परमात्म्यात कसा विलीन करता येईल, ते याच तेही याच डोळा भोगू मुक्तीचा. जेव्हा आपला आत्मा आपण जिवंतपणी निराकार किंवा परमात्म्यात विलीन करून पाहायचा आहे आणि एकदा तो परमात्म्यात विलीन झाला की मग तुकोबा सांगतात मरण माझे मद केले अमर किंवा माझे मरण पाहिले मी डोळा आणि तो झाला सोळा अनुपम्य. म्हणजे याच्यात नांदणारा, याच्यात ज्याचं राज्य आहे ज्या आत्म्याचं, तो आत्मा आमच्या तुकोबरायाने परमात्म्यात विलीन केला आणि परमात्म्यात विलीन करून पाहिलं आणि पुन्हा मग तो आपल्या शरीरामध्ये त्याने वास केला. मग तो आत्मा आता कसा आहे, परमात्म्याची ओळख करून तो इथे येऊन राहिलेला आहे. आपल्याला सुद्धा परमात्म्याची ओळख करायची आहे आणि परमात्म्याची ओळख करून आणि मग आपल्याला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. त्याच्या दर्शनाला आपल्याला जायचंच आहे, त्याचं दर्शन घ्यायचंच आहे. पण त्याचं दर्शन घेण्यासाठी नाथ हे वाटेकडे गेले तर वाट्याने सांगितलं नाही बाबा, म्हणजे तो जो भगवंत तिथे पंढरपूरमध्ये आहे त्याचं आम्ही सांगू शकत नाही. तो नेमकं कसा आहे, कोठून आला, आकारी आहे की निराकारी आहे, काळा आहे की सावळा आहे, गोरा आहे की पांढरा आहे, तो रुक्मिणीचा पती आहे की राधिकेचा पती आहे ते सुद्धा सांगता येणार नाही. कारण आजची जी एकादशी आहे बरं का, या एकादशीचं महत्वच तेच आहे. आज नुसती एकादशी नाही, तर तुळशी विवाह सुद्धा आहे, लक्षात आलं. पण तरी काही कुठे फटाके वगैरे वाजलेले जाणवले नाही त्या गावामध्ये. पण तुळशी विवाह आज सुरू झाला एवढं मी सांगू इच्छितो. आणि त्याचप्रमाणे म्हणजे जी सुमुखी नावाची एक नायकीण होती बरं का, श्यामा नावाची नायकीण होती. म्हणजे कानोपात्राची आई. नायकीण म्हणजे नाचणारी, वेश्या नाही. नायकीण म्हणजे नाचणारी. आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये वगैरे पाहतो ना, त्या सुद्धा वेश्या नाहीत, त्या सुद्धा वेश्या नाहीत. त्या नाचतात. त्यांच्या तुम्ही अंगाला स्पर्श केला तर त्याच क्षणी त्यांच्याकडे आपले दात पाडणारे बॉडीगार्ड आहे. आम्ही दारू प्यायचे फक्त पाहत राहायचं बावल्यासारखं. त्या स्त्रीला तुम्ही हात लावू शकत नाही. जर तिच्याशी तुम्ही चाले केले तर तुमचे दात तिथेच पाडले जातात, तुमचे हातपाय मोडतात आणि रस्त्यावर फेकून देतात. लक्षात आलं का? मला एवढं सांगायचे, त्या नाचणाऱ्या आहेत ते वेश्यागृह नाही. तशी सुमुखी नावाची एक नायकीण होती नाचणारी. पण ती नाचायची कुठे, भगवान महाविष्णूच्या मंदिरात नाचायची. आणि भगवान महाविष्णूच्या मंदिरात नाचता नाचता एक उपरती निर्माण झाली आणि तिला असं एक मनोमन वाटायला लागलं की असा पती मला प्राप्त झाला असता तर. कारण जे नाचतात त्यांना पती असतोच असं नाही, कशाला का. मग तिचे एक मनोगत निर्माण झालं की असा पती जर मला मिळाला किंवा असा पती मला प्राप्त झाला आणि तो हेत तिचा राहिला आणि तिने हा देह सोडला आणि देह सोडल्यानंतर तिचा हेत राहिला आणि म्हणून ती कुठे गेली, स्वर्गात गेली. आणि स्वर्गात ती चंद्रकला म्हणून तिथे पुन्हा नाचायला लागली. चंद्रकला म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ नाचणारी. अप्सरा मेनकांपेक्षा जर श्रेष्ठ नाचणारी कोणी असेल तर तिला चंद्रकला म्हणतात. चंद्रकला नावाची सहावारी साडी पण आहे महाराज, पातळ बरं का. चंद्रकला म्हणजे सामान्य नाही, तिची किंमत मलाही सांगता येणार नाही. आणि चंद्रकला नावाची साडी आपण पाहिली सुद्धा नाही, जाऊ द्या तो विषय. पण ती चंद्रकला नावाची स्वर्गात नाचायची. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्णाने गोकुळात जन्म घ्यायचं ठरवलं त्यावेळेला ब्रह्मदेवाने 16,108 ज्या मला काय सांगायचे, त्रेतायुगामध्ये प्रभू रामाने सोन्याच्या सीता करून ज्या वाहिल्या होत्या त्या कुठे होत्या, आता ब्रह्मलोकात होत्या. ब्रह्मदेवाने त्याला आज्ञा केली की तुम्ही आता सगळ्या कुठे जा, गोकुळात जा आणि भगवान श्रीकृष्णाबरोबर क्रीडा करा. त्याच वेळेला चंद्रकला नावाच्या नाचणारीला हे कळलं की नारदाकडे गेली. जेव्हा काय करायचं म्हणे, माझी फार इच्छा होती, विष्णूवर मी प्रेम करते आणि विष्णूबरोबर क्रीडा करण्याची, त्याच्याबरोबर नाचायची, गाण्याची माझी इच्छा अपुरी राहिलेली आहे. मग नारदाने सांगितलं म्हणे आताच भरती सुरुवात झालेली आहे म्हणे. ब्रह्मदेवाने
भरती करायला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत 16,108 स्त्रियांची भरती झालेली आहे. आणि तुझी इच्छा असेल तर तू जाऊ शकतेस. मग ते काय मला एवढंच सांगायचे की नारदाने शिफारस केली. शिफारस पत्र कुणाचं आहे? आमदाराचं आहे, खासदाराचं आहे. आणि त्याच्या पुढे सांगतो नोकरी शापूरला आहे. पण मंत्र्याची शिफारस आल्यानंतर ज्या ठिकाणी ती नोकरी आहे त्या अधीक्षकाला ते पत्र दाखवलं. त्याने सांगितलं बसा बसा, कारण त्याला नोकरीवर घ्यावंच लागेल. कारण पत्र कोणाचं आहे? मंत्र्याचं पत्र आहे. नारदाचं पत्र होतं आणि नारदाचं पत्र ब्रह्मदेवानं पाहिलं आणि लगेच सांगितलं जाऊ शकता, तुमची नियुक्ती होईल. मग गोकुळात तिची नियुक्ती झाली. आणि मला एवढं सांगायचं आहे की ती राधा चंद्रकला जी होती ती पुढे राधा, आणि त्या राधेबरोबर देवाने अनेक प्रकारे क्रीडा केलेल्या आहेत. राधेबरोबर भगवंत मोठे व्हायचे आणि क्रीडा करून पुन्हा लहान होऊन आपल्या घरी नेऊन ती ठेवायची. देवाला इतका लळा लागला त्या राधेचा की देव नुसार रडत राहायचा. देव रडायला लागला की आमची यशोदा जायची राधेकडे, अगं ये माझ्या बाळाला घेऊन जा. म्हणजे हिला बाकीची कामं उरकायची होती. कुणाला? यशोदे मातेला. मग ती काय करायची? भगवान कृष्णाला राधेच्या कडेवर द्यायची. आणि मग हेच होते माझ्या दोघांना ते सुख भोगायचं होतं, भक्तीचं, व्यभिचाराचं नाही. अव्यभिचारी सुख भोगण्यासाठी देव म्हणजे समान सत्ता लागते. म्हणजे ती 18 वर्षाची होती राधा, म्हणून देव सुद्धा 18 वर्षाचा व्हायचा. पण लोक म्हणतात की भगवान श्रीकृष्ण व्यभिचारी होता. व्यभिचारी नव्हता, अव्यभिचारी होता. भगवान श्रीकृष्णावर जी स्त्री भाळली, जिने त्याला स्पर्श केला, ती काय झाली? लक्षात का? ती काम नाही झालो पाहिजे रिकामा. तिचा कामच गेला. ज्या भावनेने ती भगवंताकडे आली, भगवंताकडे पाहिल्यानंतर, भगवंताला स्पर्श केल्यानंतर तिचा काम नष्ट झाला. असा जो भगवंत चहू वाचा परते, त्या भगवंताचा लाग वाचेला लागला नाही. म्हणून नाथराय वेदाकडे गेले. वेदांना विचारला, पण वेदांनाही नाही कळला अंत पार त्याचा कानडा राधा पंढरीचा. कारण तो कुठून आला होता? कर्नाटक मधून. पंढरपूर मध्ये जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती मूर्ती कुठून आणलेली आहे? कर्नाटक मधून आणलेली आहे. आणि तुकोबाने ज्याचं वर्णन केलेलं आहे, नाही घडविला नाही बैसविला, नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया, तो देव वेगळा आहे. आणि त्या देवाचं प्रतीक पंढरपुरात आहे. तो वेगळा देव जो आहे त्या देवाचं प्रतीक पंढरपुरात आहे. अन्यथा कानडा राजा पंढरीचा, म्हणजे कर्नाटक वरून ती मूर्ती आणलेली आहे. आणि तिची माऊली ज्ञानोबरायाने प्राणप्रतिष्ठा केलेली आहे पंढरपुरामध्ये. आणि ते सुद्धा माझ्या सद्गुरूचं प्रतीक म्हणून. म्हणजे मला एवढं मी सांगू इच्छितो की सध्या पंढरपुरात जी मूर्ती आहे पांडुरंगाची, ते कुणाचं प्रतीक आहे? निवृत्तीनाथांचं प्रतीक आहे. आणि निवृत्तीनाथांचं प्रतीक आहे म्हणून पांडुरंगाच्या माथ्यावर काय आहे? शिवाचं प्रतीक आहे, लिंग आहे इथे. त्याच्या मस्तकावर, पांडुरंगाच्या मस्तकावर लिंग आहे, शिवलिंग आहे. मग शिवलिंग कोणाचं प्रतीक आहे? सदाशिवाचा माझा निवृत्तीदाता. असा जो भगवंत आहे बरं का, परलोकीची वस्तू पंढरीशी आली. म्हणजे ही जी वस्तू शब्द वापरलेले महाराज बरं का. माऊलीने अमृतानुभव एवम वस्तूशी जाणू जाता. मी नेहमी सांगतो की वस्तूला जर आद्यात एक काना दिला तर लगेच आकार तयार होतो. वस्तूला आकार नाही, पण वला एक काना दिला
की वास्तूला आकार आहे. मला काय सांगायचंय, वास्तूला आकार आहे आणि म्हणून एवं वस्तूशी जाणू जाता, जाणण्याची वस्तू तत्वता. तुम्ही त्या वस्तूला जर जाणायला गेले तर तुम्ही वस्तुरूप व्हाल. जाणणे आणि जाणता कैसा उरे. माऊली अमृतानुभवामध्ये सांगतात की जाणणारा, ज्याला जाणायचं आहे ते वस्तुरूपच तो जाणणारा होईल, तो वास्तुरूपाने शिल्लक राहणार नाही. अशी जी मग आमचे नाथराय सांगतात की परलोकीची वस्तू पंढरीशी आली, वस्तू आली, वास्तू नाही. आता सध्या जी उभी आहे ती वस्तू नाही, वास्तू आहे. ते काय आहे, वास्तू आहे. वस्तू आली त्या अर्थी ती आकाराला असेल का, नाही. लक्षात का, ती आकाराला नव्हती, पण परलोकीची वस्तू पंढरीशी आली आणि ती कुणाला प्राप्त झाली, पुंडलिकाला. लक्षात का. मग पुंडलिक ज्या वस्तूची सेवा करून राहिलेले आहे ती जी वस्तू आहे ती निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार आहे. आता आपण त्याचाही विचार केला तर तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंद रे. का म्हणजे सगुण जे सगुण रूप आहे ते निर्गुण रूप म्हणजे ते सगुणच आहे. अद्याप आम्हाला भ्रम आहे, आमचा भ्रम अद्याप फिटलेला नाही. जो सगुण आहे, सगुण म्हणजे आकार लावलेला, निर्गुण म्हणजे काय निराकार का. निर्गुण म्हणजे फक्त गुणाचा बाध झालेला आहे. म्हणजे रज तम आणि सत्व हे तीन गुणांचा बाध झाल्यामुळं तो सगुणच आहे. पण देव तो कोण आहे, 3 गुणांचा बाध ज्याच्या ठिकाणी त्याला देव म्हणतात. बरं का. आणि इकडे आम्ही आता पुढे दत्त जयंती येईल म्हणे रज तम आणि सत्व हे 3 गुण एकत्र आले आणि मग दत्त जन्माला आला. त्रिगुण विरहित नाम दत्तात्रेय. त्रिगुणा विरहित रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण या 3 गुणांचा बाध झाल्यानंतर देव जन्माला येतो. मग देव जन्माला येतो म्हणजे नेमकं काय, तर तो आधीचाच आहे, तो सगुणच आहे, आकाराला आलेलाच आहे. पण 3 गुणांचा बाध झाला की त्याला देव म्हणून संबोधतात. अन्यथा तो माणूस असेल किंवा अवगुणी असेल तर राक्षस असेल. पण राक्षसाचे सुद्धा 3 गुण बाद झाले तर तो कोण आहे, देव आहे. आणि असा जो देव आहे, नाथराय सांगतात की चहू वाचा परते वेदाही आरुते. असा जो देव आहे त्या देवाची ओळख करण्यासाठी मी वेदांकडे गेलो. तर वेदांनी सुद्धा काय केलं, नेती सदा उभारिल्या बाया सदा. हरिपाठात माऊली सांगते बरं का. मग वेदांनी सुद्धा वरात केले की नेती म्हणजे त्याच्याविषयी आम्हाला सांगता येणार नाही, पण मी केव्हा सांगतो की नेती याचा अर्थ कळला नाही असा नाही. नेती याचा अर्थ वेदांना देव कळला नाही असा नाही. वेदांना देव कळला पण त्याचं वर्णन करता येत नाही. वेदांना देव कळला पण वेदांना त्या देवाचं वर्णन करता येत नाहीये. जर अगदी व्यवहारातलं उदाहरण घ्या बरं का. मग आपण जर एखाद्या घरी गेलो, समजा रामदासकडे आपण आलो आणि रामदास कामावर असेल तर त्यांची जी धर्मपत्नी आहे ती आम्हाला काय सांगेल, ते घरी नाही की ते म्हणत कोण पाहिजे, रामदास कामावर गेला असे सांगेल का ती पत्नी, धर्मपत्नी. आता काळ बदल आहे. आपण टीव्हीला पाहतो, नावाने हाक मारतात त्या बाया, त्या काही खऱ्या नसतात. टीव्हीतला सगळं खोटा बाजार आहे महाराज. लक्षात का. मग ती त्याला हाक मारताना तिचा तो पती आहे तरी नावाने हाक मारते. जी नावाने हाक मारते ती त्याची पत्नी असेल का, कदापि शक्य नाही. नावाने जी पत्नी हाक मारेल पतीला ती त्याची पत्नी असेलच असं नाही. मग ती संबोधते, ते घरी नाही. मला काय सांगायचे, ते घरी नाही. मग तिला पती कळला नाही का, तिला पती कळला पण त्याचं वर्णन करू शकेल का ती, नाही. फक्त ते म्हणून संबोधलं. तसं नेती म्हणजे वेदाने काय केलं, म्हणजे पत्नीने पतीसाठी
सर्वनाम वापरलं ते, तसं वेदांनी देवासाठी सर्वनाम वापरलं नेती नेती. नेती 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 म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वनाम आहे. देवाविषयी ते सांगतायत नेती नेती. म्हणजे जसं ते घरी नाही, म्हणजे जो विचारला तो लगेच समजला, कामावर गेला का, किंवा तो म्हणलं मग शहापूरला गेला का, जर सुट्टी असेल त्या दिवशी. आम्हाला माहीत असतं तो भेटायला रविवारी सुट्टी आहे, मग तो भेटायला रविवारीच आला. मग बाई सांगते ते घरी नाही, मग शहापूरला गेला का, लक्षात का. तसं वेद हा नेती नेती म्हणतो. नेती नेती हा देवाविषयी सर्वनाम आहे की नेती नेती म्हणजे आहे. मला काय सांगायचंय, देव आम्हाला कळलाय पण देवाविषयी आम्ही सांगू शकत नाही. असा जो भगवंत आहे, नाथराया सांगतात ते उभे आहे सरते पंढरी आहे. ते कुठे उभे आहे, सरते. सरते लक्षात आलं का. सरते म्हणजे सर्वात श्रेष्ठ, सर्वात गगनाहुनी जुने, परमाणुहुनी साने, दयाचेने सानिध्यने विश्व चले. ते संपूर्ण विश्वाचा जो चालक आहे, तो अगदी परमाणूपेक्षा लहान आहे आणि आकाशापेक्षा जो मोठा आहे, असा जो भगवंत, तो भगवंत कुठे आहे, पंढरपुरात उभा आहे, असे नाथरायांचं स्पष्ट मत आहे. पण त्या भगवंताविषयी वेदांना विचारलं गेलो तर वेदांनी नेती नेती म्हटलं. आणि चहू वाचा, परत ते वाच्यांनी सुद्धा सांगितलं की तो आमच्या सांगण्याच्या किंवा आमच्या बोलण्याच्या पलीकडचा आहे. आणि असा जो भगवंत, त्या भगवंताची जर ओळख करायची असेल, भगवंताविषयी बोलायचं असेल, तर शब्दातून निशब्दतेकडे जायचं आपल्याला. बोलू अबोलण्या खुणा, बोलायचंय देवाविषयी, पण कसं बोलायचंय, अबोलण्या खुणा. म्हणजे फक्त खुणा करायच्या, नेती नेती खुणा करायच्या, बोलता येणार नाही, लक्षात का. आणि अशी जी निराळंब खूण आहे, त्या खुणेचा विचार नाथराय तिसऱ्या चरणात सांगतात. शास्त्राचे निज सार निगमान कळे पार. आणि तोची हा परात्पर पंढरी. तिसऱ्या कडव्यात नाथराया सांगतात शास्त्राचे निज सार. आता शास्त्राचा विचार केला तर शास्त्र काय सांगताय, लक्षात का. जन्माशी येऊनी पारे पंढरी, जन्माशी येऊनी पारे पंढरी, जन्माशी येऊनी पारे पंढरी, जन्माशी येऊनी पारे पंढरी. शास्त्र काय सांगते, जन्माशी येऊनी पहारे पंढरी. म्हणजे तुम्ही जन्माला आलात ना, माणूस म्हणून जन्माला आलात ना, मग पंढरी पहा. नाचा महाद्वारी देवापुढे, किंवा कान धरून नाचा गरुडा पारी. आपण जर पंढरपूरला गेलात तर त्या ठिकाणी गरुड खांब आहे, आणि गरुड खांबाला मिठी मारून कान धरून त्या ठिकाणी किती माणसं उड्या मारतात, मोक्ष मिळवायचा असेल तर.
कळलं का? आणि याचा विचार आपण आपल्या जीवनामध्ये जर केला बरं का, जो खरा देव जो आहे, मग जन्मशेवणी पहारे पंढरी पहा. दुसरी गोष्ट अगदी संसार आलिया जारे पंढरपुरा, नाही का, किंवा पंढरीशी दारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग तुकोबाराया. पण नाथ सांगतात बरं का, संसारा आलिया जारे पंढरपुरा आणि पांडुरंग सोयरा करा आधी किंवा पांडुरंग सोयरा पहा आधी. नाथराय सांगतात संसार आलिया जारे पंढरपुरा आणि पांडुरंग सोयरा पहा आधी. म्हणजे पांडुरंग नावाचा जो सोयरा आहे तो आपल्याला पाहायचा आहे संसाराला आल्यानंतर. हे झालं शास्त्र. म्हणजे शास्त्र सांगता येईल आणि शास्त्राचा आधार घेऊन संतांनी आपलं वाङ्मय जगापुढं मांडलेलं आहे. पण शास्त्राचे निजसार, मग शास्त्राचं निजसार तुकोबाने समाजापुढं मांडलं. देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो शास्त्राचे निजसार म्हणजे देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल आणि नांदतो केवळ पांडुरंग. याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. जो सोहळा आनंदाचा सोहळा आम्ही आळंदीमध्ये भोगतो, पंढरपुरात भोगतो, तोच सोहळा याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. तो सोहळा आपल्याला प्राप्त करण्यासाठी खऱ्या देवाची ओळख करायची महाराज. आणि तो देव कुठे आहे? याच शरीरामध्ये याच देहामध्ये. तो देव म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो तो आहे. त्याची ओळख आपण जर केली तर मग निजसार, शास्त्राचे निजसार आणि निगमा न कळे पार. म्हणजे निगम संज्ञा जे आहे त्यांना सुद्धा अद्याप देवाची ओळख झालेली किंवा कळलेलं नाही. पार म्हणजे मी नेहमी सांगतो का, तर आमची माऊली सांगायची, प्रभाकर बाबा नेहमी एक उदाहरण द्यायचे की ब्रह्मदेव आणि भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे देवाचा शोध घेण्यासाठी गेलेले आहे. भगवान शंकर वर गेलेले आहे, भगवान विष्णू खाली गेलेले आहे. अद्याप ते दोघे त्यांचा शोध घेऊन आलेले, कारण देवांनाही नाही कळला अंत पार का. म्हणजे बाबा सांगायचे बडे बडे गेले, कसे गेले? म्हणजे सगळ्यात बडे दोनच देव आहेत, म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शंकर. म्हणजे बडे बडे गेले, शोध नाही लागला. आणि देव जगा वेगळा, 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 देव जगा वेगळा. म्हणजे मोठे मोठे गेले, शोध नाही लागला. कारण देवाचे पाय किती खाली आहे आणि त्याचं शीर म्हणजे मुकुट किती वर आहे, अद्याप भगवान शंकराला त्याचा अंत लागला नाही. आणि भगवान विष्णूला देवाचे पाय किती खोलवर आहेत त्याचा सुद्धा अंत लागलेला नाहीये. आणि ज्या दिवशी त्यांना अंत लागेल त्या दिवशी देवाची ओळख आपल्याला झाल्याशिवाय राहणार. कारण ते सांगायला येणार आहेत आपल्याला देव कसा आहे, किती त्याची उंची आहे
अद्याप मेजर झालेलं म्हणजे मोजमाप झालेलं नाहीये. आणि असा जो देव आहे तो परस्पर सोयरा आहे. नाथराया सांगतात की शास्त्राचे निजसार निगमान कले पार तोची हा परस्पर पंढरी. असा जो परस्पर सोयरा आहे, असा परस्पर जो भगवंत आहे, जो परेच्या पलीकडचा आहे, जो क्षितिजाच्या आड वास करणारा आहे, जो विश्वव्यापक आहे, तो कुठे उभा आहे? तो पंढरी आहे. पण त्याची ओळख केली पाहिजे. मला काय सांगायचंय, नाथ ओळख करून सांगतायत. ते तिन्ही कडव्यापर्यंत नाथांना अशा परस्पर जो भगवंत आहे त्याची ओळख झालेली आहे. आणि ओळख करून ते सांगतायत की असा जो भगवंत आहे तो पंढरपुरामध्ये आहे. कसा? जो जो शास्त्राचं निजसार, शास्त्राने जो कळला नाहीये किंवा निगमाला सुद्धा त्याचा पार लागला नाही, वेद आरुते वेदांना कळला नाही, चारी वाचाने जिथे मौन पडलं, असा जो भगवंत आहे तो पंढरपुरात उभा आहे असं नाथ महाराज सांगतात. की मी तो पाहिला, तो तिथे उभा आहे. एकदा भजन करूया. Hari
भक्तिपणे विठ्ठल जलीस्थली भरला जिता ठाव नाही उरला तो मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची. थोडक्यात की असा जो विठ्ठल आहे तो निराकार आहे आणि निराकार ज्याला म्हणतात तोच फक्त एका जनार्दनी भरवणी उरला. जर तुकोबाराय सांगतात की अणु रेणू ठोकडा तुका आकाशा एवढा. मी नेहमी सांगतो की त्या देवाचा शोध घेण्यासाठी तुकोबाराया एवढे लहान झाले. किती लहान? तुका म्हणे जाण आणि व्हावे लहानाहुनी लहान. म्हणजे जे लहान म्हणजे लहान काय तर अणु, लहान अणु आहे. अणु रेणू ठोकडा. तुकोबारा इतके लहान झाले, इतके लहान झाले की माऊलीने मी सांगायची प्रवर बाबा, अरे ऊंचा ऊंचा तो सब कोई कहे. बरं का, एकदा म्हणजे झाडाचा पौधा बाहेर आला किंवा वेल बाहेर आली की ऊंचा ऊंचा तो सब कोई कहे नीचा कोई न होय. एकदा पहा लहान बाळ जन्माला आलं तर ते आणखी लहान होत जाईल का? नाही, आणखी त्याची उंची कमी होणार नाहीये. पहा म्हणजे निसर्गाचा धर्मच तो आहे की ऊंचा ऊंचा सब कोई कहे. प्रत्येक माणसाला वाटतं मोठं व्हावं, मोठं व्हावं, उंच व्हावं, मान ताठ व्हावी, नाही का. थोडक्यात फक्त संत म्हणून जे होऊन गेले, ज्यांच्या पाठीवर संत शिक्का लागला ते कसे झाले? लहान झाले. त्यांची उंची घसरत गेली. नुसती उंचीच कमी झाली नाही तर त्यांचा प्रपंच सुद्धा लयाला गेला. म्हणा जेव्हा त्यांचा संसार संपला, प्रपंच लयाला गेला तुकोबारायांसारखा, आणि तेव्हा त्यांची काय झाली? एक बार नीचा होय तो सबसे ऊंचा होय. म्हणजे तुकोबाराया एकदाच लहान झाले, पुन्हा पुन्हा नाही. तुकोबाराया एकदाच लहान झाले. अणुरेणू ठोकडा तो तुका आकाशा एवढा. आणि मग तो इतका लहान झाल्यानंतर त्याचं जे व्यापक रूप तयार झालं, आकाशा एवढं तुकोबाराया झाले. हे विश्वची माझे घर आयशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. आता सांगा तुम्ही, माऊलीला घराची गरजच काय? हे विश्वची माझे. बरं, मग विश्वाचा आकार सांगता येईल का? आयशी मती दयाची स्थिर, म्हणजे ज्याच्या बुद्धीने एक धर घेतलं की विश्वच माझं आहे, त्याला वेगळं घर करायची गरज किंवा कुठेतरी जाऊन राहायची गरज नाही. किंबहुना चराचर आपणच झाला, म्हणजे तो स्थावर जंगम स्वतःच बनला. स्थावरही तोच आणि जंगम सुद्धा, हलणारा तोच, चालणारा तोच, लहान तोच आणि मोठा सुद्धा तोच. आणि म्हणून नाथराय सांगतात बरं का, साधने समाधी नकोपा उपाधी. म्हणजे साधनं करणं, समाधी घेणं ही उपाधी आहे. बरं का, मग सर्वा समबुद्धी करी मन, सर्व समबुद्धी करी मन. फक्त समबुद्धी घेता समान श्री हरी आणि समदमावरी हरी झाला. देव प्राप्त करायचा असेल तर आपली बुद्धी सम करायची. सर्व समबुद्धी करी मन. आपलं जे मन आहे ते समतेवर आणायचे, त्यातली द्वेषात्मक भूमिका काढून टाकायची. म्हणजे फार सुंदर आहे महाराज की ज्याचं मन शुद्ध झालं त्याच्या गृहीत देव आहे, नाथ महाराज सांगतात. त्याच्या पुढे सांगतो नाही का, मुक्ताईचा दुरी नाही देव त्याला शुद्ध ज्याचा भाव झाला. दुरी नाही देव त्याला. दुरी नाही तो देवच आहे. ज्याचा भाव शुद्ध झाला तोच देव आहे. दुरी दुरी म्हणायचंच नाही, लक्षात का. तो स्वतःच देव आहे. आणि म्हणून म्हणे जनार्दन एकनाथा हृदयी. जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांना इतका सुंदर उपदेश करतात. म्हणे जनार्दन एकनाथा हृदयी, आणि विठ्ठल मंत्र ध्यायी सर्व काळ. ध्येयी नाही सांगितलं इथे. म्हणजे
ज्ञानबाची मॅक मारलेले जनार्दन पंतांनी एकनाथांसाठी बरं का. म्हणे जनार्दन एकनाथा हृदयी, म्हणजे हे एकनाथ हृदयी विठ्ठल मंत्र ध्यायी सर्व काळ. ध्याय लक्षात का? म्हणजे जपायचा नाहीये, उच्चार करायचा नाही, फक्त ध्यान सुद्धा नाही, ध्यायी शब्द वापरलाय. ध्यान सुद्धा नाही, ध्यान म्हटलं की रूप आलं. म्हणे जनार्दन एकनाथा हृदयी आणि विठ्ठल मंत्र ध्यायी सर्व काळ. रात्रंदिवस विठ्ठल मंत्राचं काय करायचं? ध्याय म्हणजे ध्येय ध्याता, ध्यान त्रिपुटी वेगळा, ध्यायी म्हणजे त्रिपुटीच्या पलीकडं. ध्यायी म्हणजे त्रिपुटीच्या पलीकडं जाऊन हृदयाच्या ठिकाणी तू विठ्ठल मंत्राचा जप कर. तो जप कसा आहे? अजपाजप, उलट प्राणाच्या. तिथेही मनाचा निर्धार असते. तिथे फक्त मनाचा निर्धार, माऊली सांगायची तेथे निर्धार पाहिजे मनाचा. मी मनाचा निर्धार असेल तर आपण त्या जपापर्यंत पोचू शकतो. आणि एकदा आपण तिथे गेलो की नाथराय सांगतात एका जनार्दनी भरोनी उरला, आणि तोची हा देखिला पंढरी आहे. तोच जो म्हणजे जलिस्थली काष्टी पाशाने भरून तो 10 अंगुळेची शक्तीची वस्तू उरलेली आहे. तीच वस्तू नाथ महाराज सांगतात मी पंढरपुरात पाहिली. ज्ञानेश्वर माऊली